यानंतर बघूयात इतरही बातम्या। माझा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे, मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचं आणि काढायचं मुख्यमंत्री ठरवतात, भुजबळांचं वक्तव्य। तर राजीनामा मंजूर होईपर्यंत काम करावंच लागणार असल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। बघा, मी 17 तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला आणि मग अजितदादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय शिंदे गटाच्या आमदारांना भुजबळांचं उत्तर, राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही, जरांगे पाटलांचा इशारा। सरकारला काम सर, तू राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा, आम्हाला काय करायचं तिचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, तू राजीनामा दे नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मीर कवडं समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं नाही, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको। तर वाळी टाकण्यासारखे प्रकार समाजामध्ये होऊ नयेत, व्यवसायाचा उल्लेख करून भांडणं वाढवणं अत्यंत चुकीचं, प्रकाश आंबेडकरांचे भुजबळांना खडे बोल। त्या तरी व्यवसायावरनं कोणाच्या याच्यावरनं नाम उल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे। मतभेद आहेत असं मी मानतो, दुश्मनी नाहीत एवढं फक्त लक्षात ठेवलं। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर कॅबिनेट बैठकीला हजर कसे राहिलात, राऊतांचा भुजबळांना सवाल। राजीनाम्याचं नाटक असून भुजबळांच्या तोंडून फडणवीस बोलत असल्याचाही आरोप। भुजबळजी म्हणतात की मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही। आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे, हे स्पष्ट करावं लागेल। तर मराठा आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसी आरक्षण पण घालवायचा भुजबळांचा विचार, जरांगे पाटलांची भुजबळांवर जोरदार टीका। व्यवसाय करतात तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही, त्याला म्हणजे सगळे उपाशी मेले पाहिजेत ओबीसी बांधव, असं स्वप्न आहे त्याचं। आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसीचं आरक्षण पण घालून टाकायचं, असं त्याचं स्वप्न। त्यामुळे त्याच्याकडे काय लक्ष आम्ही देत नाही दादा। राजीनामा दिला म्हणून काही उपकार केले नाही, छगन भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल, भुजबळांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। काय उपकार केला का आमच्यावर? तू राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा, आम्हाला काय करायचं तिचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, तू राजीनामा दे नाही तर नको देऊ, नाही तर तिकडेच मीर कवडं समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं नाही, मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको। भुजबळांकडून स्वतःच्याच सरकारवर संशय, फडणवीस आणि अजित पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न, भुजबळ ज्या पक्षात जातात तो पक्ष संपवतात, जरांगे पाटलांचा हल्लाबोल।